फ्रेंड्स, पावसाळा आणि पौष्टिक सूप सिरीजचं आपलं शेवटचं सूप आहे आज. तर अगदी फ्लेवरफुल आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक आहे. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, हे जे सूप आहे ना, हे माझ्या मिस्टरांचं प्रचंड फेवरेट आहे. कारण त्यांना खरंच असं वाटतं की ना ते कम्फर्टिंग आणि पोटभरीचं आहे. येस, आज आपण करत आहोत मॅगी सूप किंवा सुपी मॅगी आपण करणार आहोत. तर आता मॅगीमध्ये सुद्धा नवीन-नवीन बरेच प्रकार आलेत, मिलेट मॅगी वगैरे. तर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल तर या सगळ्या हेल्दी मॅगीजच्या ज्या लिंक्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. मिक्स व्हेज मॅगी सूप करण्यासाठी आपल्याला ना इकडे मिक्स व्हेजिटेबल जे अवेलेबल आहेत ते, पण शक्यतो आहे ना बरेचसे आहे ना व्हेजिटेबल्स असतील तर ती हेल्दी होते. इथे मी आहे ना छोटासा कांदा घेतलाय, थोडं गाजर, ढोबळी मिरची, थोडे स्वीट कॉर्न आणि फ्रेश मटार. इथे मी एक पॅकेट आहे ना आटा नूडल घेतलंय मॅगीचं. आता आपण काय करूया की ह्याच्यात आहेच आहे, पण फोडायच्या आधी काय करायचं, असं क्रश करायचं. मॅगी आपण क्रश केलेली आहे. मी जस्ट तुम्हाला आहे ना एक दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपण क्रश केलेली आणि ह्यातला जो मसाला आहे तो बाजूला काढून ठेवूया आणि आता आपण सूप करायला घेऊयात. इथे सूप करण्यासाठी कढईत मी थोडंसं तेल ठेवलंय, त्यात ना आलं लसूण पेस्ट घातलीये आणि या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या पण आपण एकत्रच घालून घेणार आहोत. आता या भाज्या सगळ्या आपण आहे ना मिक्स करून घेऊया. बरं, भाज्या ज्या वेळेला आपण भाजतो ना त्यावेळेला त्या खूप कमी भाजायच्या आहेत. आता या सगळ्या कच्च्या आहेत, सो आपल्याला शिजवायची गरज आहे. सो आधी आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर भाज्या शिजवण्यासाठी आपण आहे ना एक झाकण ठेवायचं, एक 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर. एक 2 मिनिटं झाली, आपण चेक करूया. हे बघा, भाज्या ज्या आहेत त्या अगदी 50% शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यातनं काही गोष्टी टाकून घेऊया. मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं, पण या भाज्यांसाठी आपण आहे ना थोडं मीठ घालत आहोत. अगदी थोडीशी मिरपूड, 1 चमचा चिली सॉस, 1 ते 2 चमचे आपला जो टोमॅटो केचप असतो ना तो, पॅकेट बरोबर आलेला मॅगी मसाला. आता हे आधी सगळं मिक्स करून घेऊया. आता यातनं बरोबर 1.5 ग्लास आपण पाणी घालणार आहोत आणि क्रश केलेली ह्याच्यात मॅगी घालायची. क्रश केलेली मॅगी घातली की छानपैकी मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर काय करायचंय आपण की आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची. 4 मिनिटं झालेत, आपण चेक करूया. येस, मस्त आपली आहे ना मॅगी पण शिजलेली आहे आणि बरोबर आहे ना सूपची जेवढी कन्सिस्टन्सी असते ना सेम तशी झालेली. आता मॅगी मसाल्यामध्ये ना थिकनिंग एजंट असतात, त्यामुळे वेगळं असं काही आपल्याला थिकनिंगसाठी ना कॉर्नफ्लोअर किंवा तांदूळाची पिठी वगैरे असं काही टाकायची गरज नाही आणि सुगंध इतका अप्रतिम येतोय. तर आपलं सूप तयार आहे, आपण गरमागरम सर्व करूया. फ्रेंड्स, पावसाळा आणि पौष्टिक सूप्स मधलं आपलं चौथं हेल्दी एकदम सूप असं इकडे तयार आहे. मिक्स व्हेज मॅगी सूप गरमागरम आपण ते सर्व करून घेतलंय.